हिंसाचाराच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मणिपूरमध्ये। मणिपुरी जनतेकडून पंतप्रधानांचं उत्स्फूर्त स्वागत। मोदी हे आजवरचे सर्वाधिक कमकुवत पंतप्रधान। उद्धव ठाकरेंचा घणाघात। मराठ्यांना विशेष मागास दर्जा द्यायला विरोध। मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू। मराठे मागास नाहीत, ॲडव्होकेट संचेती यांनी नोंदवला विरोध। फडणवीस आणि शिंदेंमध्ये पुन्हा वाद। ड वर्ग महानगरपालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद झाल्याची शक्यता। अधिकारी नेमण्यावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी असल्याच्या चर्चा। औरंगजेबाच्या घोषणांपेक्षा हिंदुत्वाचा आवाज वाढला पाहिजे। हिंदुत्वाचा आवाज वाढला तर सर्व विरून जाईल। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची भूमिका। नागपूरमध्ये विकास आला घरात। नागपूरमधल्या अशोक चौकातील उड्डाणपुलाचं वळण गेलं घराच्या बाल्कनीमधून। घर अनधिकृत असल्यामुळे प्रकरण वादात। मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका। 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान तब्बल 60 वेळा लोकल रद्द। सतत लोकल रद्द होत असल्यामुळे प्रवासी हैराण। खराब वातावरणामुळे मोदींचा मिझोरम दौरा रखडला। मिझोरमसाठी 9000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ऑनलाईन लोकार्पण। हॉट एअर बलूनमध्ये लागली आग। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव थोडक्यात बचावले। प्रभादेवी पुलाच्या बंद होण्यानं मध्य मुंबईच्या वाहतुकीत बदल। भविष्याच्या सोयीसाठी पूल पाडणं गरजेचं, सरकारची भूमिका। ॲलोपॅथीचे डॉक्टर चिडले। 18 सप्टेंबर पासून राज्यव्यापी संपाची हाक। हकीमाला ॲलोपॅथीची उपचार पद्धती वापरू देण्याचा निषेध। मातोश्रीवर आज आमदार आणि खासदारांची बैठक। भविष्यात कुणासोबत जायचं याचा उद्धव ठाकरे करणार मंथन। प्रकाश महाजन मनसेमधून बाहेर। चिंतन शिबिराला न बोलावल्यापासून महाजन होते नाराज। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यामध्ये जनसुनावणी। मुख्यमंत्र्यांप्रमाणेच अजित पवारांचं वर्तन असल्याची चर्चा। घराच्या बाल्कनीतून उड्डाणपुलाचं बांधकाम। नागपूरमधल्या अशोक चौकातली घटना। प्राधिकरणाची पालिकेकडे घर हटवण्याची मागणी। नाशिकमध्ये सफाई कामगारांचा छळ। ठेकेदारांनी वेतनामधून 9000 रुपये केले वसूल। सफाई कामगारांचा आरोप। सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। रस्ते वाहतूक विस्कळीत। नागरिकांचे हाल। पुढचे 3 दिवस मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज। मिस इंटरनॅशनल रुश सिंधू नागपूरमध्ये परतली। कुटुंबियांसह चाहते तिच्या स्वागताला पोहोचले। शरद पवार 3 दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये असणार। पक्ष बांधणीसाठी शरद पवारांचा दौरा। आदिवासींचं आरक्षण मिळवण्यासाठी हिंगोलीत बंजारा युवकाचा आमरण उपोषण। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा आदिवासी प्रवर्गात येत असल्याचा दावा। मूर्तिकार दुर्गापूजेच्या तयारीला लागले। शक्ती देवता दुर्गा मातेच्या मूर्तीवर फिरतोय अखेरचा हात।